आता बाहेर जाऊन कशाला कटवडा खायचा, तर फक्त काही मिनिटात घरच्या घरी बनवा हा झणझणीत आणि सुपर टेस्टी कटवडा. तर सर्वात आधी आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे. तर इथे पॅनवर 4 ते 5 कांदे कापून घ्यायचे, उभे कापायचे, भाजून घ्यायचे, थोडंसं खोबरं टाकायचं, लसूण टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, मसाला भाजून घ्यायचा आणि थंड करून वाटून घ्यायचा. आता इथे गॅसवर कढई ठेवायची, अर्धा पळी तेल टाकायचं, मोहरी जिरं टाकायचं, हिंग टाकायचं, तडतडून घ्यायचं आणि त्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा. आता घरातील बेसिक मसाले टाकून घ्यायचे, हळद, मिरची पावडर, मसाला, धना पावडर, किती तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकायचं, ते पाणी टाकून हा मसाला छान झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 वाटी मूग आणि मटकी मोड आलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. मी इथे 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून हा कट शिजून घ्यायचा. आता वड्यासाठी बटर तयार करायचं आहे. 2 पळ्या बेसन, पाऊण पळी तांदळाचं पीठ, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बटर तयार करायचं. आता इथे वडे पण बनवून घ्यायचे आणि ही वड्याची रेसिपी माझ्या चॅनलवर पोस्ट आहे, बघू शकता. तर इथे कट पण रेडी झालेला आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं. आता इथे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. जसे आपण वडापावसाठी वडे बनवतो ना, तसेच वडे बनवायचे आहेत. आता इथे अलटी-पलटी करून छान तळून घ्यायचे आहेत आणि ही फुल रेसिपी ना माझ्या यूट्यूब चॅनलवर पण अपलोड आहे, तिथे पण जाऊन बघू शकता. आणि वडे रेडी झालेले आहेत आणि इथे कट पण झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये कट घ्यायचा, कोथिंबीर टाकायची, वडे टाकायचे आणि हा भुगा घ्यायचा, कांदा घ्यायचा, मिरची घ्यायची, पाव घ्यायचे आणि कटवडा रेसिपी रेडी आहे. फॉलो करा.